हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलिवाड्याचा नाखवा. तर आज आहे श्रावणी गुरुवार आणि आज आपण आलो आहोत मठावर. तर गाईज मठावर सर्व भक्तगण जमले होते आणि चोरड बनवायचं काम चालू होतं, आपण पाहू शकता. तर गाईज देवाचा म्हणजेच श्रीकृष्णांचा गोकुळाष्टमीला जो वापरला जाणारा चोरड आहे तो गोफण्याचं काम चालू होतं, आपण पाहू शकता. अशा प्रकारे गोफला जातो चोरड आणि पूर्ण चोरड गोफून झाल्यानंतर पूर्ण तुम्हाला नजारा दिसेलच. तर पूर्ण गाईज एकावर एक थर देऊन सर्वजण सर्व भक्तगण चोरड गुफत होते. अर्धा चोरड गाईज गुफून झालेला आहे, आपण पाहू शकता. एकदम पिलदार असा चोरड आणि नवीन चोरड असल्यामुळे. तर गाईज तुमच्याकडे कशा प्रकारे चोरड गुंफला जातो याबद्दल निश्चिंत कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज सर्व भक्तगण आलेले आहेत आणि प्रत्येकाचा हातभार हा लागत आहे, प्रत्येकाचा हात लागलेला आहे चोरडाला. आणि चोरडाची आपण पाहू शकता आकृती अशा प्रकारे झालेली आहे, पूर्ण पिलदार. भगवान ब्रह्म विष्णू महेश्वराचं देखील दर्शन आपण घेऊ शकता गाईज. दत्त नवनाथ भक्त बालयोगी विशालनाथजी बाबा, तसेच आमच्या भंडारी कुटुंबातील भगत आमचे गोपी काका, तसेच भंडारी कुटुंबीय भक्त राजेश काका, तसेच चंद्रकांत भंडारी, प्रदीप भंडारी, तसेच भक्त माणिक बाबा अटाळकर, तसेच यशवंत भंडारी, सर्व भक्त दत्तात्रय भाकरे मामा आणि सर्वांच्या अनुभवातून देवाचा चोरड बनवत आहेत गाईज, आपण पाहू शकता. आणि सुसज्ज असा एकदम नवीन कोरा असा चोरड बनवण्याचा प्रयत्न चालू आहे गाईज, आपण पाहू शकता. तर हा चोरड गाईज देवकार्यासाठी म्हणजेच गोपालकाल्यासाठी वापरण्यात येणार आहे. देवाचा चोरड बनून झाल्यानंतर लगेच गाईज आम्हाला तीर्थप्रसाद म्हणून दत्त मंदिरामध्येच मठामध्ये आम्हाला प्रसादरूपी भोजन बालयोगी विशालनाथजी महाराज यांच्या हस्ते आम्हाला देण्यात आले गाईज. आणि आम्ही देखील देवांचं दर्शन घेऊन लगेचच जेवायला बसलो आणि जेवण एकदम एवढं भारी होतं ना गाईज, भरपूर एकदम मस्त असं प्रसाद एकदम लागला. आणि आणि आम्ही सर्व सर्व भक्तांनी आनंदाने भोजन सेवन केलं. तर गाईज कसा वाटला आमचा हा मिनी व्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरूंचे भजन करा, दत्तगुरूंचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्म विष्णू महेश्वराय नमः.